छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या मारहाण प्रकरणातील जे 10 आरोपी आहेत, सूरज चव्हाण यांच्यासह जे 11 आरोपी आहेत, त्यांच्यापैकी 10 आरोपी रात्री पोलिसांना शरण आले. स्वतः सूरज चव्हाण लातूर पोलिसांना शरण आले होते. मात्र त्यानंतर त्यांना सोडून दिलंय. आपल्यासोबत विजयकुमार घाडगे पाटील आहेत. रात्री सूरज चव्हाण मध्यरात्री लातूर पोलिसांना शरण आले आणि त्यांना जामीनही मंजूर झाला. काय शरण बिरण काही नाही, हे सगळा बनाव आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सूरज चव्हाणला या प्रकरणात वाचवलं जातं, पॉलिटिकल प्रोटेक्शन त्याला दिलं जाते आणि चुकीच्या पद्धतीने चाललंय. आमच्यावर हल्ला होऊन 3-4 दिवस झाले. आज आम्ही न्याय मागतो. त्याची हकालपट्टी पक्षातून केली काय, त्याचा राजीनामा घेतला का, असं काही ते कुठलं संवैधानिक पद नाही किंवा त्याच्या राजीनाम्याची आम्ही मागणीही केली नव्हती. तुम्ही आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, आमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यावर कारवाई काय केली प्रशासनानं? आणि आम्हाला आज समजतं की पाठ आला पाठ निघून गेला. हे चुकीचं आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमची शंका आहे. आम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या आवारातले, पोलीस स्टेशनच्या मधले CCTV फुटेज पाहिजे. खरंच सूरज चव्हाण तिथं आला होता का? आला तर पाठच का आला? पोलिसांना शरण म्हणताय ना तुम्ही, पोलिसांनी तर नाही पकडून आणलं. हे सगळा बनाव आहे, सगळं ठरवून प्री प्लॅन आहे. त्यांना असं वाटतं की दिवसा आल्याच्या नंतर छावा संघटनेचे लोक असतील, सामान्य लोक असतील, सर्वपक्षीय लोक असतील, सध्या चिडून आहेत. परंतु तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलंय. मला न्याय पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर मी वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेणार आहे. मागच्या 3 दिवसापासून तुमच्यावर उपचार सुरू आहेत. डोळ्याला देखील तुमच्या गंभीर दुखापत आहे. मला डाव्या डोळ्याला माझ्या वरचीवर आता दिसायला कमी येत. 60% माझ्या दृष्टीला फरक पडलेला आहे. मी स्वतःही चेक केलं, उजवा डोळा झाकला, फक्त एका डोळ्यानं बघतोय तर मला पूर्णपणे समोरचा व्यक्ती ओळखू येत. अशा पद्धतीने माझा डावा डोळा आणि मणक्याला पाठीमाग अतिशय बेदम मारहाण झालेली आहे. छातीत मारहाण आहे. मला बोलताना सुद्धा दम लागायला लागलाय. जास्त वेळ डॉक्टरांनी सुद्धा सांगितले मला बोलू नका म्हणून. तरीही आता ही सगळा संताप आहे. माझा जीव जरी गेला तरी मी या प्रकरणातून माघार घेणार. तुम्ही रुग्णालयात आलात तेव्हापासून काय पोलिसांनी चौकशी केली, पुरवणी जबाब घेतला तुमचा? काही नाही, पोलिसांनी काही केलेलं नाही. ज्या दिवशी मी या ठिकाणी आलो त्यावेळेस पोलिसांनी फक्त पहिल्या दिवशी जो काय अर्ज घ्यायचा तो लवकर पटकन प्रक्रिया उरकायची काय तर थातूर मारून केलं. मी तरी त्यांना म्हणलो होतं, बाबा माझी मानसिकता नाही, माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झालेला आहे, मी आज नाही उद्या देतो. तरी त्यांनी तो अर्ज घेतला. मी पुन्हा त्यांना सांगितले की माझी आणखीन उद्याला तुम्ही पुरवणी जबाब घ्या, कारण मी व्हिडिओ पूर्ण बघितलेले नव्हते. माझा मोबाईल सुद्धा कुठं पडला. त्याच्यानंतर मी मोबाईल मागवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सगळे व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला सगळं निदर्शनास आलं की ही मला जीव मारण्याचाच प्रयत्न होता. एकूणच जर पाहिलं तर विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीतील CCTV फुटेज द्या, अशा प्रकारची मागणी आता विजय घाडगे यांनी घेतली. संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.